यानंतर एक सविस्तर बातमी पाहणार आहोत। धुळे शिरपूर तालुक्यात तरुणाची हत्या केल्याची घटना घडली आहे। काळा पाणी गावात प्रेम प्रकरणातून ही हत्या करण्यात आली आहे। दरम्यान संतप्त झालेल्या तरुणाच्या नातेवाईकांनी संशयित आरोपीच्या घराची तोडफोड केली आहे, तर मृत तरुणाच्या अंत्यविधी थेट आरोपींच्या घरासमोर केलाय। याचाच आढावा घेतलाय प्रतिनिधी नागेंद्र मोरे यांनी। पाहूयात। शिरपूर तालुक्यातील काळापाणी येथे गेल्या 2 दिवसापूर्वी एका कमलसिंग पावरा या 20 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली होती। आणि जी काही संपूर्ण घटना आहे, ज्या ठिकाणी घडली, ज्या ठिकाणी या 4ही तरुणांना रात्रभर बांधून ठेवण्यात आलं होतं, त्या ठिकाणी यांना मारहाण करण्यात आली होती। सध्या त्या ठिकाणी आपण उभो आहोत आणि या ठिकाणी देखील पोलिसांचं पथक या ठिकाणी पाहणीसाठी आलं आहे। सध्या आपल्यासोबत पोलीस निरीक्षक जयपाल हिरे सध्या आपल्यासोबत आहेत। साहेब, काय सांगाल, याच ठिकाणी या तरुणांना बांधून ठेवण्यात आलं होतं, काय नेमकं या ठिकाणी काय घटना घडली? 18 तारखेला 18/2/2025ला 4 तरुण या ठिकाणी त्यांच्या मैत्रिणींना, दोन मैत्रिणी होत्या त्यांच्या शाळेतल्या, त्यांना भेटण्यासाठी आले होते आणि त्याचा राग आल्यामुळे त्या मुलींच्या नातेवाईकांनी या मुलांना पकडून मारहाण केली आणि त्या मारहाणीदरम्यान एका तरुणाचा त्याच्यात मृत्यू झाला होता। उर्वरित तिघांना त्यांनी रात्रभर बांधून ठेवलं आणि नंतर त्यांच्या नातेवाईकांना बोलवून घेऊन त्यांच्याकडनं 5,000 रुपयाची खंडणी मागत आणि त्याच्यानंतर त्यांना ताब्यात दिलं। जो त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांचा रिवाज आहे, झगडा मोडण्याचा प्रकार असतो आणि त्याच्यातनं ते 5,000 रुपये पंचायतने घेतले असं त्यांचं म्हणणं आहे। आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस तो एक तरुण मयत झाला हे गावाला कळलं, तर सर्व उमरदा गाव ह्या ठिकाणी आलं होतं। पोलिसांनी सगळं स्थिती चांगल्या पद्धतीने हाताळत त्या मयताला इन्क्वेस्ट आणि इतर पंचनामा करण्यासाठी बॉडी शिरपूरला नेली आणि नंतर येथील एक जो मित्र होता त्याची फिर्याद घेऊन पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला। 7 आरोपींवर गुन्हा दाखल केला, पैकी 1 आरोपीला आता सध्या अटक केलेली आहे। नक्कीच आपण आता पाहू शकतो की हे जे घर आहे, या ठिकाणी कमलसिंग पावरा या 20 वर्षीय तरुणाचा प्रेम संबंधातून या ठिकाणी निर्गुण खून करण्यात आला आहे। याच ठिकाणी त्याच्या मित्रांसह त्याला या ठिकाणी बांधून ठेवण्यात आलं होतं आणि त्यानंतर या घटनेनंतर आपण पाहू शकतो की उमरद गाव जे आहे या ठिकाणून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आहे आणि याच गावातील नागरिकांनी दुसऱ्या दिवशी या ठिकाणी येऊन या घराची, ज्या ठिकाणी कमलसिंग पावरा या तरुणाला बांधून ठेवलं होतं, या ठिकाणी त्याच्या मित्रांसह त्याला मारहाण करण्यात आली होती, त्या घराची या ठिकाणी नासधूस करण्यात आली आहे। संतप्त उमरद्याच्या गावकऱ्यांनी या ठिकाणी येऊन त्या कमलसिंग पावरा आहे त्याचा आरोपींच्या घरासमोर या ठिकाणी अंत्यविधी देखील घरासमोर केला आहे। त्यामुळे आता पोलीस प्रशासन आता या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आता 7 पैकी एका आरोपीला पोलिसांनी या ठिकाणी ताब्यात घेतला आहे आणि उर्वरित 6 आरोपींचा कसून शोध या ठिकाणी पोलीस प्रशासन या ठिकाणी घेत आहे। NDTV मराठीसाठी नागेंद्र मोरे, काळापाणी, शिरपूर।